कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पड्डे साहेब यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखा यांना अंमली पदार्थावरती कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते। काल दिनांक 13 सप्टेंबर रोजी MG हेक्टर या वाहनातून अभिलेखावरील आरोपी नामे समीर उर्फ साजन उर्फ पाब्लो हा संकल्पसिद्धी गार्डन या ठिकाणी असलेल्या मोकळ्या मैदानात अंमली पदार्थ विकण्यासाठी येणार आहे अशी माहिती प्राप्त झाली। त्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मसुटके, जालिंदर जाधव व इतर अंमलदार यांच्यासह आम्ही सापळा रचला असता त्यांना त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेले आहे। त्याच्याकडे त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 12 ग्रॅम MD हे जप्त करण्यात आलेले आहे। तसेच त्याची MG हेक्टर ही गाडी देखील जप्त करण्यात आलेली आहे। सदरचे ड्रग कोणाकडून आली याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्यांनी हे ड्रग्ज इचलकरंजी येथील अभिलेखावरील आरोपी नामे मनीष नागोरी याच्याकडून विकत घेतल्याबाबतची माहिती दिली। त्यामुळे दोघांवरती करवीर पोलीस ठाणे या ठिकाणी NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे व मनीष नागोरी यास देखील सापळा लावून ताब्यात घेण्यात आलेले आहे। दोघांना देखील सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे। दिनांक 18 सप्टेंबर रोजीपर्यंत त्यांची पोलीस कोठडी घेण्यात आलेली असून पोलीस कोठडी दरम्यान त्यांनी हे अंमली पदार्थ कुठून आणला व जिल्ह्यात कोणाकोणाला विकलेला आहे यांची देखील माहिती घेत आहोत व त्यांच्यावर देखील कारवाई करीत आहोत।